कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून अतिशय निंदनीयपणे खून करण्यात आला व त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आला. या प्रकरणाबाबत संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी, तसेच आरोपींना राजकीय वरदहस्ता देणाऱ्यांना व केजच्या पोलीस निरीक्षकांचे निलंबन करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे. तसेच हे प्रकरण CID कडे हस्तांतरित करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे. तसेच घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार शिवराज देशमुख व मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देऊन पुनर्वसन करण्यात यावे. या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले. निंबळक येथे 11 डिसेंबर रोजी ग्रामसभा झाली. या ग्रामसभेमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आतापर्यंत शासनाने 8 एकर जागा निंबळक ग्रामपंचायतीकडून घेतली, परंतु इथून पुढे 1 इंचही जागा शासनाला देण्यात येणार नाही असा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. त्या ठिकाणी निंबळक ग्रामपंचायतीला आदर्श अशी घरकुल आवास योजना राबवण्याची आहे. यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी सरपंच प्रियंका लामखेडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, सामाजिक कार्यकर्ते अजय लामखेडे उपस्थित होते. अहिल्यानगर आगरगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानतर्फे सुरू असलेल्या अन्न छत्रालयासाठी उद्योजक नरेंद्र फिरोतिया यांनी गेल्या वर्षभर सुमारे 10 लाखांचे तेल दिले आहे. तसेच पुढील वर्षी लागणारे तेल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या अन्न छत्रालयासाठी मोठी मदत झाली आहे अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. खासगी व्यापाऱ्यांच्या लुटीनं शासकीय खरेदी केंद्रावर कपाशी विक्रीसाठी झुंबड उडाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांचाही कापूस विक्रीला येत असल्यानं केंद्रावर वाहनांच्या रांगा सुरू झाल्या आहेत. याबाबत शेतकरी आणि व्यापारी अशी ओळख करून खऱ्या शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीस प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याच्या अगोदर जिनिंगमधील आणि गावागावात बस्तान मांडलेल्या खासगी व्यापाऱ्यांनी कपाशी दरबारात गरजू शेतकऱ्यांना चांगलंच लुटलं आहे. 6,500 ते 6,800 असा प्रति क्विंटल मिळणारा दर परवडणारा नसला तरी नाविलाजास्तव शेतकऱ्यांना हा भाव घेणं भाग पडलाय. त्यात कुठलाही अंकुश अथवा मोजमापाची तपासणी होत नसल्यानं सदर व्यापारी काटामारी सूट अशी लुटालूट करीत आहेत. परळी नगर परिषदेचे गट नेते व सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर राजकीय आकासापोटी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी आज सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांनी उपस्थित राहून निषेध व्यक्त केला व प्रशासनाने निवेदनाची लवकर दखल घेऊन गुन्हा मागे घ्यावा अशी विनंती केली. साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांची ऊस दराबाबतची बैठक 13 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती, परंतु तहसील कार्यालयाच्या उदासीनतेमुळे ही बैठक निष्फळ ठरल्याचं शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आले. आजच्या बैठकीचं निमंत्रण हे तहसील कार्यालयाकडून साखर कारखानदारांना न गेल्यामुळे, त्याचबरोबर साखर संघालाही बैठकीचं निमंत्रण न गेल्यामुळे साखर संघाचे अधिकारी, साखर कारखानदारांचे प्रतिनिधी या बैठकीस हजर राहू शकले नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडत प्रशासनाचा निषेध केलाय आणि 16 तारखेला रास्ता रोको आंदोलन करण्याचे संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्या अशी मागणी शेवगावमधील भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे आणि राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष नंदू मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना आज निवेदन दिलं. दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की परळी वैजनाथ येथील राज्यात सर्वदूर आपल्या सामाजिक सेवेमुळे प्रसिद्ध असलेले आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून संबंध बीड जिल्ह्यात सुपरिचित असलेले वाल्मिक कराड यांच्यावर राजकीय हेतूनं प्रेरित होऊन राजकीय विरोधाच्या भावनेतून आणि वैयक्तिक आकस्मानात धरून अवादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून खोटा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असून दाखल झालेला हा गुन्हा कोणतीही शहानिशा न करता दाखल झालेला असून हा खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा. सदरील खोटा गुन्हा बनावट असल्याने तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी यावेळी या निवेदनाद्वारे केली गेली.